ओम श्री परमात्मने नमः। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. त्यामध्ये आज ऐकूया या ग्रंथासाठी श्री ज्ञानेश्वर प्रदाश्रित स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेचं वाचन. साधनेची मार्गदर्शिका. पावसचे प्रातस्मरणीय परमहंस ब्रह्मलीन पूज्य स्वामी स्वरूपानंद म्हणजे महाराष्ट्रातील सुविद्य साधकांसाठी परमेश्वर कृपेचा मूर्त आविष्कार आणि त्यांचं प्रासादिक वाङ्मय म्हणजे मराठी भाषेचा सुंदर अलंकार. कोहमची आत्मअन्वेषण प्रक्रिया भगवान रमण महर्षींनी प्रदान केली आणि सोहमच्या स्वानंद विहारानं त्यांची परिणती स्वामी स्वरूपानंदांनी प्रकटवली. या थोर विभूतीच्या सान्निध्यात आलेले भाग्यवान आणि त्यांच्या वाङ्मयात रमलेले धन्य आणि या साधनामृताचा आस्वाद घेणारे कृतार्थ. या महान विभूतीचे शिष्य होण्याचं सद्भाग्य लाभलेले परमपूज्य स्वामी अमलानंद महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे शिष्योत्तम आदरणीय स्वामी प्रज्ञानंद तथा प्राध्यापक कुलकर्णी यांच्या अनेक लेख आणि प्रवचन संकलनाचं मुद्रित अक्षररूप विवेके देवास धुंडावे या सुंदर समर्थोक्तीनं मंडित होऊन प्रकाशित होत आहे. ही साधक भाविक वाचकांसाठी आनंद पर्वणी होय. विवेके देवास धुंडावे छोटीशी समर्थोक्ती खरं तर मानवी जीवन सार्थक्याचं सर्व रहस्य सांगून जाते. न मानुषात श्रेष्ठतरम हि किंचित असं म्हणून महाभारतकारांनी संपूर्ण सृष्टीत मानव जीवन सर्वश्रेष्ठ होय याचा निर्वाळा दिला. भगवान श्रीकृष्णांनी भागवतात एषा बुद्धिमतां बुद्धिर्मनीषा च मनीषिणां यत् सत्यमनृतेनेह मर्त्येनाप्नोति चामृतम असं म्हणून अमूल्य पण क्षणभंगूर मानवजन्मात नाशवान पदार्थांकडून अविनाशी तत्वाकडे आणि मर्त्य जीवनाकडून अमरत्वाकडे वाटचाल करणाराच खरा बुद्धिमान असं म्हणून परमार्थाची थोरवी आणि साध्य स्पष्टपणे मांडले. सद्ग्रंथातील अशा असंख्य उक्तीचं सार विवेके देवास धुंडावे या सूत्रवत स्वल्पोक्तीत सामावलं आहे. विवेके या शब्दात साधन सांगितलं, देवास या शब्दात साध्य दाखवलं आणि धुंडावे या शिकवणीने साधन प्रक्रियेचं सातत्य सुचवलं आहे. विवेक हा प्रपंच परमार्थ दोन्हीचा पाया आहे. योग्य अयोग्याच्या विवेकानं प्रपंच नेटका होतो आणि नित्य अनित्य वस्तू विवेकानं परमार्थाचा आरंभ होतो. नित्य वस्तू एक देव म्हणजे परमात्म तत्वच असल्यामुळं त्याचा शोध हेच साधकांचं जीवन ध्येय ठरतं. पण असं ठरून आणि पटूनसुद्धा मनाच्या चांचल्यामुळं विद्यमान दृश्य अनात्म पदार्थामुळं साधनेकडं मनाच्या शक्ती एकवटत नाहीत. पण परदेशातील विमानतळावर आपला पासपोर्ट गहाळ झाल्याचं लक्षात येताच सर्व काही विसरून त्याची शोधाशोध सुरू होते, किंवा घराला आग लागल्याचं लक्षात येताच जसं सर्व विसरून बाहेर पडण्याच्या दाराकडे धाव घेतली जाते, तसा सर्व भाव धुंडावे या शिकवणीत गवसला तर त्या तीव्र संवेगानं साधन प्रक्रियेचं सातत्य आणि तीव्रता म्हणजेच अखंड तळमळ सुरू होते आणि मनाच्या सर्व शक्ती एकवटून साधनाचा पल्ला लवकर गाठला जातो. ही सर्व मानसिक प्रक्रिया आहे. योग वासिष्ठकारांनी जडाजडम मनोविथी म्हणजे मन
जड आणि चेतन असं द्विस्वरूप असल्याचं म्हटलं आहे. जडदृश्याचा जितका विचार अधिक तितकं ते अधिकाधिक जड होतं आणि चेतन द्रष्ट्याचा जितका विचार अधिक तितकं ते चैतन्यमय होत जातं. या साधन मार्गावरील साध्य देव म्हणजे परमात्म वस्तू चैतन्य घन असल्यामुळं या तीव्र शोधाचं अंतिम पर्यवसान चित्तवर्जित चैतन्यावस्थेच्या अनुभूतीत होतं आणि हे भक्तिप्रेमानं घडल्यास चिद्वस्तूच्या आनंदांशाची अनुभूती येऊन स्वतःसहित सर्व काही चिदानंदमयच होऊन जातं. या कृतकृत्यतेनंतर उरतो तो केवळ अखंड प्रेमरूप लीलाविहार. याच अत्युच्च स्थितीचं वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ऐसे जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवूनी माते असं केलं आहे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी जो साधन मार्ग आक्रमावा लागतो त्याचं सुरेख वर्णन या पुस्तकातील 4 भागात विभागलं गेलं आहे. पहिल्या साधक संवादात मानव जीवनाचं महत्त्व आणि साध्य साधन विवेक त्यात गीतेचा उपयोग हे सांगितलं आहे. दुसऱ्या सोहम अभ्यासात प्रत्यक्ष नित्य अभ्यास प्रक्रियेतील सांप्रदायिक बारकावे आणि खाणाखुणा विशद केल्या आहेत. आणि तिसऱ्या उपासना विभागात सकाम उपासनेचाही आदर करीत त्यातून निष्कामतेकडची वाटचाल कशी आवश्यक आणि औचित्यपूर्ण आहे हे दाखवीत विश्वात्मकतेकडे प्रगत केलं आहे. आणि चौथ्या स्वामी समर्थांची उपासना या विभागात जीवनमुक्तांचा लीलाविहार कसा असतो याचं मनोज्ञ दर्शन घडवलं आहे. अशा प्रकारे या पुस्तकाच्या माध्यमानं आदरणीय स्वामी श्री प्रज्ञानंदांनी सद्गुरूंच्या 25व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शब्दकुसुमांनी सद्गुरूंची पूजा बांधली हे बघून मन आनंदानं भरून येतं. गंगेचं उदक घेऊन गंगामातेची पूजा करावी त्याप्रमाणे गुरुपरंपरेतून प्राप्त ज्ञानानं केलेली ही गुरुपूजा मनास सुखावते. स्वामीजींचं प्रांजल विवेचन सुबोध समयोचित शब्दचयन हे त्यांच्या रुजू आणि सात्विक व्यक्तिमत्वास साजेसं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि प्रकाशक वाचकास शुभकामना. इति शम. श्री ज्ञानेश्वर पदाश्रित स्वामी गोविंददेव गिरी महाराज. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचं वाचन आपण ऐकलं. उद्यापासून आपण या पुस्तकातील साधक संवाद या भागाचं वाचन क्रमशः ऐकूया. हरि ओम तत्सत.